मीन राशी जुलै 2026 मासिक राशी भविष्य। मीन राशी, प्रत्येक वादळ विनाशासाठी येत नाही. काही वादळे तुमच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलण्यासाठी येतात आणि जुलै 2026 असा एक महिना ठरू शकतो. मीन राशीच्या व्यक्तींनो, समुद्र नेहमी शांत नसतो. काही दिवस तो अगदी स्थिर दिसतो, तर काही दिवस त्याच समुद्रात प्रचंड लाटा उसळतात. पण अनुभवी नाविकांना माहीत असते, वादळानंतरचा समुद्र पूर्वीसारखा राहत नाही. त्याची दिशा बदललेली असते, किनारे बदललेले असतात आणि प्रवासाचा अर्थही बदललेला असतो. मानवी आयुष्याचेही काहीसे असेच असते. काही महिने असे असतात की दिवस जातात, कामे होतात आणि आयुष्य नेहमीप्रमाणे पुढे सरकत राहते. पण काही महिने असे असतात जे शांतपणे तुमच्या नियतीचे पुढचे पान उघडायला सुरुवात करतात. त्यावेळी आपल्याला फारसे काही जाणवत नाही, मात्र काही काळानंतर मागे वळून पाहिल्यावर लक्षात येते, खरा बदल तर इथूनच सुरू झाला होता. जुलै 2026 हा महिना मीन राशीच्या अनेक व्यक्तींसाठी अशाच बदलाची चाहूल देणारा ठरू शकतो. गेल्या काही काळात तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. काही गोष्टींचा शेवट का झाला? काही प्रयत्न असूनही अपेक्षित यश का मिळाले नाही? काही लोक अचानक आयुष्यातून का दूर गेले आणि काही नवीन विचार वारंवार मनात का येत आहेत? या प्रश्नांची सर्व उत्तरे लगेच मिळतीलच असे नाही, पण जुलै महिन्यात काही घटनांमुळे त्या उत्तरांची दिशा दिसू लागण्याची शक्यता आहे. मीन राशी ही भावना, अंतर्ज्ञान आणि कल्पनाशक्तीची रास मानली जाते. या राशीचे लोक अनेकदा इतरांच्या मनातील वेदना समजून घेतात, पण स्वतःच्या मनातील भावना मात्र शांतपणे दडवून ठेवतात. म्हणूनच बाहेरून सर्व काही ठीक दिसत असले तरी आतून अनेक विचार सुरू असू शकतात. जुलैमध्ये तुम्हाला स्वतःच्या मनाचा आवाज अधिक स्पष्ट ऐकू येऊ शकतो. एखादा निर्णय घ्यायचा की नाही, एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा की नाही, एखादी नवीन सुरुवात करायची की नाही, या प्रश्नांची उत्तरे हळूहळू स्पष्ट होत जातील. या महिन्यात एखादी साधी वाटणारी घटना पुढे मोठा परिणाम घडवू शकते. कदाचित एक फोन, भेट, संदेश, नवीन संधी किंवा एखादा अनपेक्षित बदल तुमच्या विचारांची दिशा बदलू शकतो. मात्र प्रत्येक बदल लगेच आनंद देईलच असे नाही. काही बदल सुरुवातीला कठीण वाटू शकतात. एखादा नकार, विलंब किंवा एखादे अपूर्ण राहिलेले स्वप्न तुम्हाला निराश करू शकते. पण अनेकदा नियती आपल्यासाठी दुसरा मार्ग तयार करत असते. मीन राशी, या काळात तुमच्यासमोर दोन मार्ग उभे राहू शकतात. एक परिचित पण मर्यादित आणि दुसरा अनोळखी पण नवीन शक्यतांनी भरलेला. कोणता मार्ग निवडायचा हा निर्णय तुमचाच असेल, पण घाई करण्याऐवजी स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेवणे अधिक योग्य ठरू शकते. जुलै महिन्यात तुमच्या आयुष्यातील काही नाती नव्या रूपात दिसू शकतात. काही व्यक्ती तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक साथ देतील, तर काहींचे खरे स्वरूप समोर येऊ शकते. या अनुभवांमुळे तुमच्या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. करिअर, आर्थिक स्थिती किंवा वैयक्तिक आयुष्य, कोणत्याही क्षेत्रात एखादा छोटा निर्णय पुढे मोठे परिणाम देऊ शकतो. म्हणून प्रत्येक संधींचा विचार शांतपणे करा. प्रत्येक दार बंद झाले म्हणून निराश होऊ नका. कधीकधी त्याच वेळी दुसरे अधिक योग्य दार उघडत असते. लक्षात ठेवा, बदल हा नेहमी मोठ्या आवाजात होत नाही. काही बदल अगदी शांतपणे सुरू होतात. सुरुवातीला त्यांची जाणीवही होत नाही, पण काही महिन्यांनी मागे वळून पाहिल्यावर कळते की आयुष्याची दिशा तिथूनच बदलली होती. जुलै 2026 हा महिना मीन राशीसाठी निश्चित भविष्य सांगणारा महिना नाही, तर नवीन शक्यतांची जाणीव करून देणारा काळ ठरू शकतो. या महिन्यात प्रत्येक घटना, प्रत्येक भेट आणि प्रत्येक निर्णयाकडे जागरूकतेने पहा, कारण आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या चमत्काराची गरज नसते. कधीकधी एक योग्य विचार, एक योग्य संधी किंवा योग्य वेळी घेतलेला एक निर्णयही पुढील संपूर्ण प्रवासाची दिशा बदलू शकतो. संयम, विश्वास आणि सकारात्मक दृष्टी ठेवली तर जुलैमध्ये सुरू झालेला प्रवास पुढील काळात अर्थपूर्ण ठरू शकतो. मीन राशीच्या व्यक्तींनो, प्रत्येक महिन्यात काही असे क्षण येतात जे बाहेरून अगदी साधे वाटतात, पण आतून ते आपल्या आयुष्याला नवीन दिशा देण्याची क्षमता ठेवतात. जुलै 2026 मध्ये तुमच्यासाठी असाच एक शुभ संकेत मिळू शकतो. हा संकेत मोठ्या आवाजात, मोठ्या घोषणेत किंवा एखाद्या चमत्काराच्या रूपात येईलच असे नाही. उलट तो अगदी शांतपणे तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकतो. कदाचित एखाद्या साध्या संभाषणातून, एखाद्या जुन्या मित्राच्या भेटीतून, एखाद्या अनपेक्षित फोन कॉलमधून, एखाद्या लहानशा संधीमधून किंवा मनात अचानक निर्माण झालेल्या एका ठाम विचारातून. त्या क्षणी कदाचित तुम्हाला त्याचे महत्त्व जाणवणार नाही, पण काळ पुढे सरकल्यावर तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल,
खऱ्या बदलाची सुरुवात तर इथूनच झाली होती. काही काळापासून तुम्हाला असे वाटत असेल की आयुष्य एका ठिकाणी थांबले आहे. प्रयत्न सुरू आहेत पण अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. काही प्रश्नांची उत्तरे सापडत नाहीत. काही नाती अपूर्ण वाटतात. काही स्वप्ने अजूनही केवळ मनातच आहेत. पण जुलै महिन्यात अशी एक घटना घडू शकते जी तुमच्या मनात पुन्हा आशेचा दिवा पेटवेल. एखादी व्यक्ती तुमच्या क्षमतेवर विश्वास दाखवेल. एखादी संधी तुमच्या समोर येईल किंवा स्वतःबद्दलचा तुमचा दृष्टिकोनच बदलू लागेल. आणि अनेकदा हाच बदल सर्वात मोठा शुभ संकेत असतो. या महिन्यात तुम्हाला असेही जाणवू शकते की ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप धावत होतात त्या अचानक तितक्या महत्त्वाच्या वाटेनाशा होतील. त्याऐवजी काही नवीन ध्येय, नवीन दिशा किंवा नवीन प्रेरणा तुमच्या मनात निर्माण होईल. हा बदल घाबरण्यासारखा नाही, उलट तोच तुमच्या आयुष्यातील पुढील टप्प्याची सुरुवात असू शकतो. कारण जीवनात काही वेळा आपण जे गमावतो ते नुकसान नसते, ते नव्या शक्यतांसाठी तयार होणारी जागा असते. विशेष म्हणजे या महिन्यात तुम्हाला एखादा असा निर्णय घ्यावा लागू शकतो ज्यामध्ये मन आणि बुद्धी यांच्यात संघर्ष होईल. एका बाजूला जुनी सवय, जुनी सुरक्षितता आणि परिचित मार्ग असेल, तर दुसऱ्या बाजूला नवीन संधी, थोडी अनिश्चितता आणि मोठ्या शक्यता असतील. अशा वेळी स्वतःवर विश्वास ठेवणे हा सर्वात मोठा शुभ संकेत ठरेल. कारण प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात एक छोट्या पण धाडसी पावलानेच होते. काही मीन राशीच्या व्यक्तींना या काळात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. काहींना नोकरी, काहींना शिक्षण, काहींना आर्थिक बाबतीत, तर काहींना नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदल दिसू शकतो. प्रत्येकासाठी ही घटना वेगळी असली तरी पण तिचा संदेश एकच असेल, आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. म्हणूनच या महिन्यात कोणत्याही छोट्या संधींकडे दुर्लक्ष करू नका. एखाद्या नवीन ओळखीला, नवीन कौशल्याला, नवीन कल्पनेला किंवा नवीन अनुभवाला संधी द्या. आणखी एक महत्त्वाचा शुभ संकेत म्हणजे तुमच्या मनातील वाढणारा आत्मविश्वास. अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टीबद्दल स्वतःला कमी समजत होतात त्याच गोष्टीत आता तुम्हाला स्वतःची ताकद दिसू लागेल. हा आत्मविश्वास अचानक निर्माण होणार नाही, तो तुमच्या अनुभवातून, तुमच्या संघर्षातून आणि तुमच्या सातत्यातून तयार होईल. म्हणून भूतकाळातील अपयशाकडे पराभव म्हणून पाहू नका. तेच अनुभव तुम्हाला पुढे योग्य निर्णय घेण्यास मदत करतील. जुलै 2026चा हा शुभ संकेत तुम्हाला एक गोष्ट शिकवू शकतो. मोठे बदल अनेकदा लहान घटनांच्या रूपात सुरू होतात. त्यामुळे प्रत्येक दिवसाला महत्त्व द्या. प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिका. प्रत्येक अनुभवातून स्वतःला अधिक सक्षम बनवा. कारण भविष्यात जेव्हा तुम्ही तुमच्या यशाकडे पाहाल तेव्हा कदाचित तुम्हाला लक्षात येईल की त्या यशाची पहिली चाहूल जुलै 2026 मध्येच लागली होती. म्हणूनच या महिन्यात आशा सोडू नका, प्रयत्न थांबवू नका आणि स्वतःवरील विश्वास कमी होऊ देऊ नका. कधी कधी नियती मोठ्या आवाजात बोलत नाही, ती एका छोट्याशा संधीच्या रूपाने, एका योग्य व्यक्तीच्या रूपाने किंवा एका साध्या निर्णयाच्या रूपाने तुमच्या दारावर टकटक करते. त्या टकटककडे दुर्लक्ष करू नका, कारण जुलै 2026 मध्ये मिळणारा एक छोटासा शुभ संकेतच पुढे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतो.